माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, माय मराठीच्या कोट्यवधी दर्शकांचं मी आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रहो, मी आता आहे श्री क्षेत्र माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेमध्ये। दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा आहे ही। या यात्रेमध्ये शेकडो कोटींची उलाढाल होत असते। इथं मिळत नाही असं काहीच नाही। अगदी भटक्या विमुक्तांच्या जात पंचायती असतील किंवा घोड्यांचे बाजार, परदेशातून घोडे येतात कोटी कोटी रुपयाचे, किंवा गाढवांचे बाजार, कोंबडे, मांजर, कृषी प्रदर्शन, लोकनाट्य, तमाशे, ते सगळे असण्याबरोबरच इथे एक विशेष दुकानं येतात की बंजारा समाज असतो, त्याला गोरमाटी किंवा त्या गोरमाटी लोकांचे जे आभूषण असतात, बंजारा लमानी म्हणतात आपल्या मराठवाड्यामध्ये, ते लमानी याडींना जे वेशभूषा करणार, आता नवीन पिढी सुद्धा आता ते लग्नात वगैरे वापरायला लागले आता नाही का। तर त्याची दुकानं इथं खूप येतात। अगदी हे बघा, हे इकडले दिसलेले मॅडम सोलापूरहून आले आहेत, आपण गेल्या वर्षी इथं। ही इकडे एक आहे, काय नाव तुझं? शालू संजय आडे। कुठून आली? बीडून। ही बीडून आली, ही सोलापूरहून। तर हे काय काय मिळतं आपल्याकडे? बरं काय काय आपल्याकडे टोपी मिळत आहेत। ही टोपी ही कधी वापरतात? हे लग्नामध्ये चालते। नवरदेवाला का? हो, किंवा एरवी पण? एरी पण चालते। 15 फेब्रुवारीला आपल्या जयंतीला शेवाला। हो, हे चावीला किचन चालतायत। हे टोपी बघा, हे नवरदेव लग्नात वापरतो, किंवा सेवालाल महाराज जयंती असेल किंवा पोहरा देवीचा हो, असेल, कुठे पण चालते। तर ते चालते। आता मला थोडी छोटीच होईल ही। हे बघा, हे जी म्हणजे टिपिकल राजस्थानी टाइप मध्ये ही वेशभूषा असते। तर ही टोपी ह्याची काय किंमत असेल? 100 रुपये फक्त? हो, बरं, हे तुम्ही घरी बनवता का विकत आणता? घरी बनवता। हे घरी बनवता? हो, कशावर? मशीन आहे का? मशीन आहे। अच्छा, हे हँडमेड आहे, घरी बनवतात ते सगळं। बरं, आणखी दाखव बरं हे काय? चावीला किचन चालतंय। हे बघा, हे किचन, हे कवड्या म्हणतात ना? हो, हे कवड्याची किचन। कसं वेगळे पण आहे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये। आणखी दाखव काय? हे लेडीज साठी दंडाला बांधायला कसोट्या म्हणता याला। याला काय म्हणतात? कसोट्या म्हणताय। हे कसोट्या बघा, ह्याला कसोट्या म्हणतात। हे दंडाला वगैरे बांधतात आपण, दंडकडे लेडीजला। म्हणायचं हा, लेडीज लेडीजला। कधी एरवी का कधी पण वापरायला का कुठला कार्यक्रम वगैरे असतो? कधी पण चालतो तो। कसोटी, हो हे पण कवड्यापासून बनवलं। हो, कवड्यापासून। हे बघा, हे कसोटी। हे बंजाराची आभूषणं कशी आहेत बघा, छान 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 बघा। हे नवरदेवासाठी लग्नामध्ये न्यायला हे कटारी म्हणता ह्याला। अच्छा, म्हणजे आपण ते असं चाकू हो, वगैरे। लग्नाला जाताना घेतो नवरदेव। हे बघा, लग्नामध्ये नवरदेवाच्या हातात इथं लिंबू लावायचं नाही का? हो, लिंबूला। याची काय किंमत आहे? ते 400 रुपये। याच्यात काय? नारळ आहे त्याच्यात, नारळ। नारळ। आणि ह्या कसोटीची काय किंमत जोडीची? हे 300 रुपयाला मिळत आहे, हे 200 रुपये। लहान मोठी आहे हो, का? याला काय म्हणतात? कटारी म्हणतात त्याला। हे बघा, एक कटारी नवरदेवाच्या हातात जी लग्नात असते, इथे चाकू लावून। हा एक किती सुंदर डिझाईन केली हा आहे। एक नवरदेवासाठी बेल्ट आहे, बेल्ट गळ्यात टाकण्यासाठी। हो, बघा, नवरदेवासाठी बेल्ट। किती आभूषण आहे ते बघा। असाच का? हो, असा उलटा टाकला। बघा, आम्हाला माहित नाही बघा। हो, असं टाक। बघा, नवरदेव एक टोपी टाक। बघा, किती सुंदर आभूषण आहेत, बंजारा आभूषण। हे बघा, हातामध्ये असं घ्या। आणि हे हातात असं धरलं की झाला नवरदेव। क्या बात। हा शेला, हा नवरदेवाचा साज झाला। आणि हा बगलू, हा ना बगलू म्हणतात। म्हणजे आपलं गमच्या हा, असल्या। गमजा गमजा। याची काय किंमत आहे? हे 500 रुपयाचं आहे, हे 250 रुपयाचं आहे। आणि हे 400। हो, बघा, किती स्वस्तात, किती भडक आणि किती झगमगीत झालंय। वा वा वा, शालू, क्या बात आहे। आणखी काय काय? आणखीन आपण पूजाला जातो ना मंदिरामध्ये, हे झाकण। अच्छा, त्या प्रसादावर वगैरे हो. ठेवा। याला काय म्हणतात? ताटावरचं म्हणतात त्याला। याला ताटावरच। बघा, किती सुंदर। आपण मंदिरात वगैरे प्रसाद घेऊन वगैरे जातो, त्यावेळेस हे कापड झाकण्यासाठीच सुद्धा किती छान डिझाईन बनले बघा। त्याला फक्त कापडच म्हणतात। आमच्या इथं गळणं फुल्या म्हणतात। हा, लग्नामध्ये पण लागतो हा, असं डोक्यावर याची काय ठेवायचं। किंमत आहे? हे 600 रुपयाला आहे। पण असे कमी जास्त असेल ठरवून। हो, आणि हे काय? हे असं डोक्यावर ठेवायला चुंबळ। लग्नावर तो हंडा घेत चलते ना म्हणजे कोणी। करवल्या। हो, हा, त्याच्यासाठी याला काय म्हणतात? चुंबळच। गळणं फुल्या म्हणता ह्याला दोन्ही। हे बघा, लग्नामध्ये जे करवले असतात, डोक्यावर असं मस्त छान कळशी वगैरे घेऊन, ते हे वर ठेवण्यासाठी हे
कळण्या हिची काय किंमत आहे? हे दोन्ही 700-600 ला जातात. माझं डोकं मोठं आहे. वा 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 वा, किती साज श्रंगार असतो बघा बंजारा बोले याच्यामध्ये. हा मुलीसाठी घागरा आहे. हे असं एरवी वापरतात का फक्त कार्यक्रमात? कधी पण वापरायला चालतो. बरं दुसऱ्या मुली वापरू शकतात का? कुणी पण चालते. मग ह्याच्यावरच असे गरज नाही. मग हे दोन्हीच असेल नाही एकच असं? ही कातळी आहे ह्याच्यावर, ही ओढणी आहे. ओढणी अशी टाक. म्हणजे हा झाला पूर्ण ड्रेस. हा पूर्ण हे- ड्रेस. हे पण घरीच बनवता का? टाकताय घरी. याची काय किंमत आहे बरं? हे पण 1000 रुपये पर्यंत. आता याला सेपरेट याला काय म्हणतात? घागरो. घागरो. मारो घागरो. हो. आणि ह्याला ही चोळी. तुम्ही चोळीच म्हणता का याला? हो. हे ओढणी. आणि ही ओढणी. हा. हे फक्त 1000 रुपयामध्ये बघा किती रंगीबेरंगी. बरे धुवायला वगैरे कसं करावं लागतं? धुवायला पण चालतो. ह्याला काही होत नाही का? काही नाही होत. काही नाही. बघा वॉशेबल सुद्धा आहे. किती आभूषण आहेत बघा वेगवेगळे. वा वा वा. आणि सगळे हे घरी बनवतात ते सगळे हो लोक. घरी. कमाल आहे कमाल. हे दरवाजासाठी. अच्छा हे बघा हे नाही आमच्याकडे काय म्हणते त्याला? झालर तोरण. ते तोरण हा. हे केवढ्याला आहे? हे 400 रुपये. ह्याच्यात लहान मोठी साईज आहे का? हो लहान मोठी. आता हे याच्यात जेवढं दिसतंय ते सगळं घरी बनवलेलं. हो घरी बनवतो. हे गळ्यातली हार आहे. म्हणजे उगीच एरवीच असं. हो. हे बघा मुलींसाठी किती छान हार आहे गळ्यात. म्हणजे याला गंठण टाईप. हो. याची काय किंमत आहे? ते 100 रुपयाला असते. किती स्वस्तामध्ये आणि किती छान 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 आभूषण मिळतात हे हे बंजारा. हातात अंगठी घालायला लेडीज. अंगठी आहे काय? हो. ते चांदीच आहे? नाही सिल्वर आहे. होय. हे नाही घर बनत. नाही ते हे केवढ्याला म्हणजे जोडी आहे का? 300 रुपयाला दोन्ही हातात आहे. हे बघा अंगठ्या याला सुद्धा घुंगरा. हो. क्या बात आहे. वा छान. आणखी काय काय? हे बैलासाठी आहे. बैलांसाठी हो. म्हणजे झूल का? हो. हे सिंगामध्ये टाकायला 4 असतात. हे ना ह्या कपाळाला बांधायला. अच्छा अच्छा अच्छा. हो. हे जोडी आहे का? हो जोडी आहे. बघा बैलाचं भाषण पोळ्याला तुम्ही पोळा वगैरे हो साजरा पोळा. करता? हे पोळ्याला जे बैलाला सजवतात यांच्यासारखं सजवतात त्याला. हे बघा किती छान. ही केवढ्याला आहे जोडी? 1500 रुपयाला बसते. हे पण घरीच बनवले. हो घरी बनवतो. तर बघा किती आभूषण आहेत. म्हणजे बघून असं डोळे थक्क व्हायला लागलेत. हे पर्स बनवलाय मुलींसाठी. क्या बात. हे बघा मुलींचा पर्स लेडीजचा फक्त 100 रुपये. आणि हे सगळंच तुम्ही घरी बनवलं? घरी बनवतो. क्या बात. आय मारीची काय? हे काय? ताटावर. हा ते बापून पाहिलं ना ते. हे डिझाईन आलं काही हे डिझाईन. अच्छा अच्छा अच्छा. म्हातारीसाठी पिशवी. म्हणजे पर्स थोडक्यात. हे म्हाताऱ्या आमच्या आजी सारखेला. हो हे बघा हे पर्स. ह्याला बंद वरून दिलं नाही का? नाही कमराला खोसायला. अच्छा अच्छा म्हणजे बटवा. हो. चैन नाही नाही. हे केवढ्याला? हे केवढ्याला? 100 रुपयाला. फक्त 100. तर बघा किती आभूषण आहेत बंजारा हे समाजात. ओढणीला लावायला. ओढणीला. हो. क्या बात. तर म्हणजे बघून बघून मी थकलो. इतके आभूषण आहेत बंजारा समाजामध्ये. इतकं उत्सवप्रिय लोक हे राजस्थान मधून व्यापारासाठी महाराष्ट्रात आले. इथं स्थायिक झाले. मिठाचा व्यापार करायचा ना. घुमटाई ओढणीला लावायला. घुंगटा हो. म्हणजे डिझाईन. डिझाईन डोक्यावर. अच्छा 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 अच्छा. तर बघा किती छान आभूषण आहेत. किती सुंदर सौंदर्य त्याच्यामुळे खुलून येतं. आता हे बाजूला सोलापूरहून आलेलं दुकान आहे. हिने किती छान बोलली. आता नाव काय? सुनीता उत्तम राठोड, कुठून? सोलापूर. बघा सोलापूरहून पण दुकान आले. आपल्याकडे जे यांच्याकडे नाही ते आपल्याकडे काय काय बरंच वेगळं आहे? आमच्याकडे सगळंच आहे. तोरण आहे, नवीन आहे ही डिझाईन. म्हणजे आपल्या दाराचं का? दाराचं मोठं. तुम्ही पण घरीच तयार करता का? आम्ही रेडीमेड घरामध्ये. रेडीमेड आणता? घरी नाही नाही नाही, आम्ही घरीमध्ये शिवतात सगळे. घरी. हे केवढ्याला असेल बरं तोरण? हे 200 रुपयाला. फक्त
पण याची खरेदी कुठून करता रॉ मटेरियल? नाही ना, आम्ही घरामध्येच घेतो सगळं. हे बारक तोरण. हे बघा हे तोरण ते आपल्या इकडे नाही का? आपण पण करतो. आणखी काय असं वेगळं आपल्याकडे जे इकडे नव्हतं? आपलं वेगळं नाही का, त्यांच्यानं वेगळं आमचं हे असतंय. तीच आहे पण डिझाईन वायली वायली. तर आता शेवटचं चालू, जसं मराठीमध्ये उखाणे राहतात शास्त्र, मालकाचं नाव घ्यायचं, तसं गोरमाटीमधून एखादं ऐकावं. म्हणजे सगळ्याला कळायला पाहिजे महाराष्ट्र. नाही अगोदर मालकाचं नाव घ्यायचं. जसं मराठीत राहतं का नाही, देवळे देवळे जात होते देवळात, तसं बंजारा गोरमाटीमध्ये काय असतं नाव? गोरमाटी बहीण काय मराठी घे. यांनी गेल्या वर्षी घेतले होते, आता या वर्षी नवीन आता हे लवकर जवळ धर्म आहे. बघा किती लाजाळू आहे. घे. महादेवाच्या पिंडीला पाणी घालते वाकून, संजय रावांचं नाव घेते तुमचं मान राखून. वा तुम्ही काय मला येतो. मी सांगून देईल मालकाला नाव घ्यायला जाते. सांगा माझ्या नावात. तर मित्र, हे आहे बंजारा आभूषणांची दुकानं. आपल्याला प्रत्येक वर्षी आम्ही माहिती देत असतो की माळेगावमध्ये काय काय मिळतं. आणि हे फक्त बंजारा मुली नाही, बंजारा महिला नाही तर इतर महिलांनी वापरण्यासाठी सुद्धा बरीच आभूषण आहे. तुम्हाला वाटलं तर या दुकानाची एक लाईन आहे, तुम्ही तिथे या, खरेदी करा. याच भावनेसह मी श्री क्षेत्र माळेगाव इथून आपला निरोप घेतो. जय जगत जय मल्हार. नमस्कार. तुमच्यात काय म्हणतात? नमस्कारला काय म्हणतात? जय शेवालाल. जय शेवालाल. जय शेवालाल. छान बोलली बाई.